नमस्कार, मी बॉडी बिल्डर संकेत संजय काळे. मला आठवतं आहे 2021मध्ये पंजाबमध्ये स्पर्धा झाली माझी. त्या ठिकाणी मला मेडल अनाऊन्स केलं आणि दरवाजातून मला बोलले 1 मिनिट बाहेर जा. आणि मी बाहेर गेल्यानंतर लगेच दाराला आतून कडी लावली आणि त्या ठिकाणी मेडल सेरेमनी पार पडली. त्यांनी माझं मेडल कॅन्सल केलं टीम चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीसाठी. आणि आपण बघतोय आजसुद्धा झालेल्या स्पर्धेमध्ये लगेच एखाद्या पैलवानानं कोचच्या छातीवरती लाथ घातली तर त्याचं सगळीकडून पॉझिटिव्ह पडसाद येत आहेत, कुठून निगेटिव्ह पडसाद येत आहेत. पण कधीतरी असं वाटतं की बाबा हे जे ट्रेडिशनल पंच आहेत, हे जे ट्रेडिशनल कोच आहेत, हे कुठेतरी बाजूला कचऱ्याच्या बॉक्समध्ये फेकून त्या ठिकाणी एक्सपर्टची टीम बसवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जे खेळाडूंसोबत गलिच्छ राजकारण करताय हे खूप चुकीची गोष्ट आहे. इवन कुस्तीमध्ये मानधन जास्त आहे, त्याच्या विरुद्ध बॉडी बिल्डिंगमध्ये मानधन पण मिळत नाही आहे. पण तो जो बॉडी बिल्डर खेळायला येतो आहे त्याला अर्वाच्यपणे बोलणं आणि बाबा तो टॅनिंग क्रीम लावतो आहे 700 रुपयाची आणि त्याला तुम्ही 5-7 हजार रुपये देता, जो पहिला येतो त्यावर, जो त्या ग्रुपमध्ये पहिला गोल्ड मेडल येतो त्याला. हे समजत नाही आहे की बाबा हे नेमकं चालू आहे काय आणि खेळाडूंचं या भारतामध्ये भविष्य तरी आहे काय.